नमस्कार मित्रांनो, आजच्या योगा क्षेत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तर काही सूक्ष्म व्यायाम मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकदम तुम्ही बसून करू शकता, घरीही करू शकता. आणि सकाळी सकाळी तुम्ही फिरायला आले तर चांगल्या ठिकाणी अशी मस्त निवांत जागा पहा आणि तिथं बसून योगा करू शकता. तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता, दंड बैठक काढू शकता. तर सकाळी सकाळी 1-1.5 घंटा योगा केल्याने बॉडी एकदम स्ट्रॉंग राहते, मजबूत राहते आणि रोग आपल्यापासून दूर होतात. चांगलं स्वस्थ शरीर आपल्याला सकाळी योगा केल्याने मिळते. ठीक आहे. तर सर्वात आधी सूक्ष्म व्यायाम मी तुम्हाला सांगतो आज जरासा. बघा, पायाचे बोट खालीवरी करायचे आहेत आणि गोल गोल फिरवायचे आहेत पाय. लंबा श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. योगा केल्याने शरीर चांगलं राहते. न करता योगा नाही केला तर शरीरामध्ये रोग वाढतात, डबल बॅक्टेरिया वाढतात आणि शरीरामध्ये अनेक वेगवेगळे रोग उत्पन्न होतात. आपण मग त्यास योगा डेली केला पाहिजे. योगा केल्याने ते रोग नष्ट होतात असं म्हणणं आहे गुरुजनांचं आणि हे खरं आहे. तुम्ही एक दिवस योगा करून पहा, तुम्हाला खूप चांगलं वाटेल. अर्धा ते 1 तास मस्त अशा खुल्या वातावरणात बसा आणि योगा आचार्याचा व्हिडिओ पहा किंवा 4-5 जण मिळून योगाचा क्लास करा. 1 घंटा योग करा. बघा मग कसे चमत्कार होतात. अर्धा 1 घंटा योगा केल्याने शरीरामध्ये ऊर्जा येते, स्ट्रॉंग मजबूती येते. स्थित कोणासन फ्लेक्सिबिलिटी येते शरीरामध्ये. वात दूर होतो. थंडी बिन वाजत नाही असा योगा केला तर सकाळी. थंडी बिन दूर होते. खूप खूप फायदे येते योगाचे, भरपूर फायदे येतात. बघा, स्थित कोणासन असं 4-5 मिनिटं, 2 मिनिटं करायचं आहे. यानं पोटातला गॅस दूर होतो आणि जास्त पोट वरी आले असेल तर वरी आले ढेरी भी कमी होते यानं, स्थित कोणासन. त्यानंतर बघा असं चक्रासन गोल गोल फिरवायचे. चक्की जुन्या काळात महिला चक्कीवर असं दळण दळत जात आणि मजबूत राहत जात. त्याचे हातपाय एकदम स्ट्रॉंग महिला होत्या, माणसाहून दट होत्या. आजकालचे माणसं पहिल्या बाया होत्या तशा स्ट्रॉंग. एक थापड मारले की माणूस उताना जाय अशा बाया होत्या. हाताने चक्की पिसत जात. अशी उलटी बिन चक्की पिसत जात. सारखी उलटी चक्की पिसायची. बघा, नंतर असे टोंगळ्यापासून पाय खालीवरी करायचे. लंबा श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. चार 5 वेळा करायचा. असे बसून तुम्ही शिलापवर करू शकता. वरी खुल्या वातावरणात केलं तर फार चांगले बेनिफिट होतात. शुद्ध ऑक्सिजन मिळते बॉडीले. त्यानंतर एकूण एकाल पाय जोडायचे आणि टोंगळे खालीवरी करायचे. बटरफ्लाय, तितली आसन म्हणतो आपण याला. एकदम सूक्ष्म व्यायाम आहे हा. एकदम सोपा आहे. त्यानंतर मांडी घालायची बघा अशी आणि हात समोर करायचे आणि हाताचे बोट 9-10 वेळा असे खाली वरी करायचे. हाताच्या बोटामध्येही वात असेल तर वात तुमचा दूर होतो. असे खालीवरी करायचे.
नंतर अंगठा बंद करायचा आहे आणि गोल फिरवायचा. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. चार पाच वेळा हात खाली वर करायचे. साईडनं 4-5 वेळा करायचे खाली वर. गोल गोल फिरवायचे खाली. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. असे सूक्ष्म व्यायाम केल्याने बंधा वात हे जो वात आळस्य दूर होऊन जाते. एकदम मन रमून जाते. असं केल्यानं शांती भेटते. खूप चांगलं वाटतंय. बघा तुम्ही करून पहा. मान अशी एकदा डावीकडे एकदा उजवीकडे न्यायचे. असे गोल गोल खांदे फिरवायचे. इथं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर डोळे दुखत असतील, डोळ्याचा ताण असेल तर डोळ्याचा बिन व्यायाम आहे. बघा एकदा डकणीकडे न्यायचे डोळे, एकदा उजवीकडे न्यायचे, एकदा डकणीकडं, एकदा उजवीकडं. नंतर डोळे गोल गोल फिरवायचे. असे गोल गोल फिरवायचे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. असे उलटे गोल गोल 3-4 वेळा. असे त्यानंतर प्राणायाम भस्त्रिका मध्यम गतीनं, धीमी गतीनं आणि तीव्र गतीनं. धीमी गती मध्यम गती आणि तीव्र गती. आपापल्या सामर्थ्यानुसार जितकी शरीरात शक्ती आहे तितक्या शक्तीनुसार मध्यम गती, धीमी गती, तीव्र गतीनुसार कोणत्याही एक गतीचा चयन करायचा आहे. तुम्हाला निवडायची आहे आणि तिच्यानुसार हा भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. यानं शरीरामध्ये ऑक्सिजनचे लेवल वाढते. मन एकदम शांत होतो. डोळे एकदम शांत होतात. पूर्ण शरीर एकदम शांत होते, रिलॅक्स होते. 1 मिनिट लगातार केल्याने ऑक्सिजनची लेवल एकदम हाय होते. बघा मी 1 मिनिट करून दाखवतो तुम्हाला. अद्भुत प्राणायाम आहे हा. असं लगातार 1 मिनिट केल्याने एकदम मन शांत. 1 मिनिटात मन शांत होते.
एकदम शांतता वाटते, धीरज, भरपूर आनंद, स्थिर, स्वतःत आपण प्रतिष्ठित होतो, आपल्याला स्वतः चांगलं वाटते. असे बसून 10-15 मिनिटं, अर्धा घंटा पुन्हा रिपीट हा तुम्ही अभ्यास करू शकता. हा असा अभ्यास केला, असाच पुन्हा करू शकता. असं 2-4 वेळा डेली केल्याने, अर्धा 1 तास असं केल्याने शरीर एकदम चांगलं होतं, फ्लेक्सिबिलिटी वाढते आणि तुम्हालाही भरपूर आनंद मिळेल. तुम्ही बिन चांगलं जीवन जगू शकाल. जे खाल्लं पिल्लं ते अंगी लागते आणि बाहेरच्या वस्तू तुम्हाला त्रास देणार नाहीत. योगा केल्यानं तुम्ही बलवान राहसाल, आतून बी स्ट्रॉंग राहसाल आणि मस्तकानंही स्ट्रॉंग राहसाल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल आपला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.